श्री स्वामी समर्थ. बक्कळ पैसा तुमचा बँक बॅलन्स वाढवणार. गुरु ग्रहाचे गोचर या 4 राशींची चांदी करणार. पदोपदी यश मिळणार. पंचांगानुसार देवगुरु 19 जुलै 2026 रोजी पुष्य नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करेल, ज्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या लोकांवर अधिक पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते, ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव 12 राशींपैकी काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात गुरु ग्रहाला ज्ञान, सौभाग्य आणि सुखसमृद्धीचा कारक ग्रह मानले जाते. पंचांगानुसार देवगुरु 19 जुलै 2026 रोजी पुष्य नक्षत्राच्या 3ऱ्या चरणात प्रवेश करेल, ज्याचा शुभ प्रभाव या 4 राशींच्या लोकांवर अधिक पाहायला मिळेल. कोणत्या आहेत त्या राशी बघूयात, पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. मेष राशी. गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनाने मेष राशीच्या व्यक्तींना आयुष्यात अनेक चांगले बदल पाहायला मिळतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत असेल. या काळात समाजात मानसन्मान, पदप्रतिष्ठा वाढेल. पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. धार्मिक स्थानांना भेट द्याल. मेष राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या दृष्टीने डोकेदुखी किंवा पोटाशी संबंधित समस्या त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती स्थिर राहील, परंतु घर किंवा मालमत्ता खरेदीसाठी खर्च होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला असल्यास त्यात अपेक्षेपेक्षा अधिक वेळ लागू शकतो. नोकरी करणाऱ्या जातकांनी कार्यक्षेत्रातील राजकारणापासून दूर राहणे हितावह ठरेल. प्रेमसंबंधांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल राहील आणि प्रिय व्यक्तीसोबतचे संबंध मधुर राहतील. वैवाहिक जीवनात काही गैरसमज निर्माण झाले असतील तर ते दूर करण्याचा प्रयत्न केल्यास नाते अधिक मजबूत होईल. तुमच्या चंद्र राशीच्या 4थ्या भावात गुरु ग्रह स्थित होईल आणि अशात जर तुम्ही ॲसिडिटी, अपचन सारख्या रोगांनी चिंतेत आहे तर या सप्ताहात तुम्हाला या रोगांपासून काहीसा आराम मिळण्याचे योग बनतील. तथापि यासाठी तुम्हाला वेळोवेळी होणारी सर्दी, खोकला सारख्या लहान लहान समस्यांनी आपला बचाव करण्याचा सल्ला दिला जातो. हा सप्ताह धन गुंतवणूक करण्यासाठी चांगला राहणार आहे, परंतु यासाठी तुम्ही जर नवीन वाहन किंवा घर घेण्याचा विचार करत आहेत तर तुम्ही कुणी मोठ्या व्यक्तीचा सल्ला घेऊन गुंतवणूक करण्याची आवश्यकता असेल. या सप्ताहात तुम्ही कौटुंबिक शांतता बनवण्यासाठी आणि सदस्यांसोबत आपले संबंध उत्तम ठेवण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न कराल, परंतु तरीही तुम्हाला सदस्यांचे योग्य समर्थन मिळणार नाही. म्हणून या काळात तुम्हाला काही अनुभवी व्यक्तीसोबत काही समस्यांना घेऊन चर्चा केली पाहिजे. या आठवड्यात व्यापारी जातकांना त्यांचे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी काही मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, कारण शनी देव तुमच्या चंद्र राशीच्या 12व्या भावात विराजमान असतील. या आठवड्यात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेताना तुमचा अहंकार मध्यभागी येऊ देऊ नका. तसेच आवश्यक असल्यास आपल्या कनिष्ठ सहकर्मीची मदत घ्या आणि त्यांच्या कल्पना आणि सूचनांवर लक्ष केंद्रित करा. शिक्षणाच्या क्षेत्रात तुम्ही अपेक्षेपेक्षा उत्तम प्रदर्शन कराल आणि हा काळ तुमच्या जीवनात पुढे जाण्यासाठी मार्ग प्रशस्त करेल. या काळात विद्यार्थी आपल्या अध्ययनाच्या प्रति विशिष्ट रुची विकसित करून आपल्या ध्येयाला आणि उद्दिष्टांना प्राप्त करण्यात यशस्वी राहतील. या सप्ताहात अशा बऱ्याच शक्यता राहतील जेव्हा तुम्हाला रोमांससाठी पर्याप्त आणि बऱ्याच शुभ संधी मिळतील, कारण या काळात तुम्ही आपल्या प्रेमी सोबत एकटा वेळ घालवताना दिसाल, परंतु असे खूप कमी वेळेसाठी शक्य होऊ शकेल. म्हणून या उत्तम काळाचा अधिकात अधिक फायदा घ्या. घरगुती दृष्टीने या सप्ताहात तुमचे वैवाहिक जीवन सामान्यपेक्षा खूप उत्तम राहणार आहे.
या कारणाने तुम्हाला खूप स्वादिष्ट पक्वान्न खाणे आणि जीवनसाथीच्या जवळ शांत झोप पूर्ण करण्याची संधी मिळेल. अशा या संधीला कुठल्याही कारणास्तव आपल्या हातातून जाऊ देऊ नका. उपाय: नियमित 11 वेळा मंगलाय नमःचा जप करा. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्या. लोकांना नेमके काय हवे हे समजावून घ्या आणि तुमच्याकडून काय हवे आहे तेही समजून घ्या, परंतु आज खर्च करताना उधळपट्टी करू नका. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. या लोकांच्या भाऊगर्दीमध्ये तुम्ही नशीबवान आहात हे तुम्हाला कळून चुकेल, कारण तुमची जोडीदार उत्तम आहे. आज तुमच्या कार्यालयात तुम्ही जे काम करणार आहात त्याचा तुम्हाला भविष्यात एका वेगळ्या प्रकारे फायदा होणार आहे. दिवस कसा चांगला बनवला जाईल यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढावा लागेल. तुमची जोडीदार साकेरींपेक्षाही गोड आहे याची आज तुम्हाला जाणीव होईल. भाग्यांक 2. भाग्यरंग चंदेरी आणि पांढरा. उपाय: गंगाजलाला लगातार 108 दिवस घरामध्ये छिडकावल्याने पारिवारिक आयुष्याचे अडथळे दूर होतील. कर्क राशी. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी गुरुचे राशी परिवर्तन खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मानसन्मान वाढेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप अनुकूल असेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल. कर्ज कमी होण्यास मदत होईल. दूरचे प्रवास घडतील. कर्क राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी नियमित योगासने आणि व्यायाम करणे आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा खर्चिक ठरू शकतो. जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करण्यापूर्वी पूर्ण विचार करावा. व्यापारी आपल्या व्यवसायाबाबत काही संभ्रमात राहू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक राहील. प्रेमसंबंधांबाबत काही चिंता निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे नात्यात कटुता येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन मात्र स्थिर राहील आणि कोणत्याही अडचणीत जीवनसाथी तुमच्या पाठीशी उभा राहील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशासाठी अधिक परिश्रम करावे लागतील. या सप्ताहात तुमची सतत खाण्याची सवय तुम्हाला चिंता देईल, म्हणून या गोष्टीला समजण्याची आवश्यकता आहे की खूप खाणे हे तुमचे शौक चांगले आहे, परंतु तुमच्या आरोग्यासाठी खराब करण्याचे कामही करेल. अशात अधिक कॅलरीच्या गोष्टी खाण्याने या सप्ताहात तुम्हाला बचाव केला पाहिजे. तुमच्या राशीतील जातकांसाठी धन संबंधित गोष्टींसाठी हा सप्ताह तुम्हाला लाभदायक परिणाम प्रदान करेल, कारण बृहस्पती देव तुमच्या चंद्र राशीच्या पहिल्या भावात उपस्थित असेल. या वेळी तुमची आर्थिक स्थिती उत्तम होईल. सोबतच कुठलाही आर्थिक निर्णय घेण्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा अधिक उपयुक्तही दिसत आहे. या सप्ताहात तुम्ही आपल्या जुन्या मित्र किंवा जवळच्यांना पार्टी देऊ शकतात, कारण तुमच्या जवळजवळ अतिरिक्त ऊर्जा असेल जी तुम्हाला कुठल्या पार्टी किंवा कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी प्रेरित करेल. तथापि असे काहीही करण्याच्या आधी पहिले आपल्या घरातील लोकांसोबत विचार विमर्श नक्की करा. तायांच्या चालीने शनी देव तुमच्या 9व्या भावात बसलेले असण्याच्या कारणाने या काळात तुमची नेतृत्व आणि प्रशासकीय क्षमता समोर येईल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपली वेगळी ओळख आणि सन्मान मिळवण्यात यशस्वी राहाल. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कार्यस्थळी कुठली महिला सहकर्मीची भरपूर साथ मिळण्याची शक्यता आहे. या आठवड्यात विद्यार्थ्यांना इतरांच्या टीकेमुळे त्यांच्या क्षमता कमी लेखण्याची गरज नाही, कारण आपल्याला हे देखील चांगले माहीत आहे की अनावश्यकपणे मनात शंका निर्माण करण्यापेक्षा आपण प्रोफेशनल कोर्समध्ये प्रवेश घ्या आणि आपली उत्कृष्ट कार्यक्षमता दाखवून प्रत्येकाचे तोंड बंद करणे हे त्यापेक्षा चांगले आहे. म्हणून स्वतःला इतरांच्या मूर्ख गोष्टींनी त्रास देऊ नका आणि केवळ शिक्षणावर लक्ष केंद्रित करून योग्य निर्णय घ्या.
या सप्ताहात तुमच्या रोमँटिक स्वभावात अचानक बदल तुम्हाला बरेच खिन्न आणि चिंतित करू शकते, म्हणून आपल्या मनातील गोष्टींवर नियंत्रण ठेवून स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवा, अन्यथा याचा नकारात्मक परिणाम तुमच्या जीवनातील वेगवेगळ्या क्षेत्रात होऊ शकतो. या आठवड्यात हे शक्य आहे की आपल्या जोडीदाराची इच्छा नसली तरी तो तुमच्यावर रागावू शकतो. यामुळे तुमची कोणतीही योजना व्यर्थ जाऊ शकते आणि यामुळे तुमचा रागही वाढू शकतो. अशा परिस्थितीत आपण संयम ठेवून धैर्य बाळगण्याची गरज आहे. उपाय: नियमित दुर्गाय नमःचा 41 वेळा जप करा. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे कुणाला आवडत नाही, परंतु आज तुम्ही कुणी गरजूला पैसा देऊन आनंदाचा अनुभव कराल. मुलांकडे अधिक लक्ष देण्याची गरज असेल. सहयोगी बनून काळजीपूर्वक परिस्थिती हाताळा. प्रणिराधनेत गुंतल्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल. थोड्या काळासाठीच्या प्रशिक्षण वर्गात आपले नाव नोंदवा. नवे तंत्रज्ञान शिकणे आणि आपले कौशल्य वाढविण्यास त्याचा फायदा होईल. परगावी प्रवास फारसा आरामदायी नसेल, पण त्यामुळे नवीन महत्त्वाचे संबंध प्रस्थापित करण्यास मदत होईल. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. भाग्यांक 3. भाग्य रंग केशरी आणि पिवळा. उपाय: जुने आणि फाटलेले पुस्तक काढून टाकल्यास कौटुंबिक जीवन सहजतेने चालते. सिंह राशी. गुरु ग्रहाच्या राशी परिवर्तनाने सिंह राशीच्या व्यक्तींना अनेक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धनलाभ होतील. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा सामान्य राहील. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जुन्या आजारांचा त्रास पुन्हा जाणवू शकतो. नियमित योग आणि व्यायाम करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी सखोल विचार करावा. नोकरी करणाऱ्यांना कार्यक्षेत्रात अधिक मेहनत घ्यावी लागेल आणि वरिष्ठांशी कोणताही वाद टाळावा. व्यवसायातही सावधगिरी बाळगावी. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य नियोजन आवश्यक आहे. प्रेमसंबंधांमध्ये अहंकार टाळणे महत्त्वाचे ठरेल. प्रिय व्यक्तीसमोर गर्विष्ठपणा दाखवू नका. वैवाहिक जीवनात समन्वय राखण्याचा प्रयत्न करा, कारण कुटुंबात काही वाद निर्माण होऊ शकतात. शिक्षणासाठी हा काळ चांगला राहील. सोशल मीडियापासून थोडे दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास अधिक लाभ होईल. शनी ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 8व्या भावात उपस्थित असतील आणि अशात जर तुम्ही नियमित रनिंग करतात तर सक्त ठिकाणी रनिंग करण्याच्या ऐवजी मातीवर रिंगिंगचे शूज घालून करा, कारण तुमच्या पायावर याचा वाईट प्रभाव होणार नाही. सोबतच तुम्हाला आपल्या पचनक्रियेला मजबूत करण्यात मदत मिळेल. यामुळे तुम्ही निरोगी राहण्यासोबत आपल्या काही जुन्या समस्यांनीही आराम मिळवू शकाल. या सप्ताहात तुम्हाला काही गुंतवणुकीने तितका लाभ होणार नाही जितका तुम्ही विचार केला होता, परंतु हा लाभ तुम्हाला ब्याज प्रमाणात संतुष्टी देईल आणि तुम्ही याच्या मदतीने आपल्या व्यापारात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेऊ शकाल, ज्यामध्ये जर तुम्ही योग्य रणनीती आत्मसात केली तर तुम्ही धन लवकरच दुप्पट करू शकतात. दुसऱ्यांच्या प्रयत्नात तुम्ही विनाकारण नुकस काढणे. या सप्ताहात कुटुंबातील काही सदस्यांसोबत तुमचा वाद होऊ शकतो, म्हणून आपल्या या सवयींमध्ये बदल करा आणि दुसऱ्यांच्या कामाची प्रशंसा करा. त्यांच्या कामात कमी काढू नका, कारण राहू ग्रह तुमच्या चंद्र राशीच्या 7व्या भावात स्थित असेल. या सप्ताहात अधिकतर ग्रहांची दृष्टी तुम्हाला भाग्याचा साथ देण्याचे कार्य करेल.
या कारणाने तुम्हाला आपल्या करिअरमध्ये काही अभूतपूर्व आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल. ते विद्यार्थी जे लागोपाठ मेहनत करत आलेले आहे त्यांना या सप्ताहात आपल्या शाळा किंवा कॉलेजमध्ये स्कॉलरशिपने सन्मानित केले जाऊ शकते. यामुळे तुमच्या मान सन्मानात ही वाढ होईल, सोबतच तुमच्या कुटुंबाला तुमची मेहनत पाहून गर्वाचा अनुभव होईल. या आठवड्यात आपल्याला आपल्या प्रेमी आणि त्याच्या मित्रांशी चांगले वागण्याची आवश्यकता आहे, कारण यावेळी शक्यता आहे की आपल्या प्रेमीची मनःस्थिती खूप अनिश्चित असेल, ज्यामुळे तो तुम्हाला त्याच्या मित्रांसमोर चांगले आणि वाईट म्हणू शकेल. यामुळे प्रत्येकासमोर तुमचा अपमान होऊ शकतो. या आठवड्यात आपल्यामध्ये विलासिताची वाढ दिसून येईल, ज्यामुळे आपण आपल्या सर्व महत्त्वाची कामे टाळून आपल्या जोडीदाराबरोबर रोमांस करण्यात गुंग असाल. तथापि आपल्याला हे समजले पाहिजे की विवाहित जीवनाचा आनंद घेण्याशिवाय आपल्या जीवनात इतर गोष्टी करणे आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. म्हणून सर्व अपूर्ण काम वेळेवर पूर्ण करा, अन्यथा तुमची समस्या वाढू शकते. उपाय: नियमित भास्कराय नमःचा 19 वेळा जप करा. तणावाकडे दुर्लक्ष करू नका. तंबाखू सेवन आणि मद्यसेवनासारखेच तणाव हाही संसर्गजन्य विकार आहे. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन लाभ होण्याची शक्यता आहे. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल, मात्र आपल्या कुटुंबाचा पाठिंबा तुम्हाला मदत करेल. विवाहाचा प्रस्ताव आपल्या प्रेम प्रकरणाला आयुष्यभराच्या बंधनात बदलले. अनुभवी लोकांसाठी वेळ काढा आणि त्यांना काय म्हणायचे आहे हे जाणून घ्या. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. लग्न म्हणजे केवळ तडजोड असं तुम्हाला वाटतं का? तसं असेल तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: चांगले आरोग्य राहण्यासाठी ग्रह बृहस्पती हे भगवान ब्रह्मदेवताचे रूप असल्यामुळे रोपे किंवा वनस्पती किंवा झाडाची मुळे तोडू नका. धनु राशी. गुरु ग्रहाचे गोचर धनु राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायी सिद्ध होईल. या काळात करिअरमध्ये यश मिळेल, तसेच पदोन्नतीही मिळेल. तुमच्या भावंडांबरोबर चांगले क्षण व्यतीत कराल. अध्यात्माविषयी मनात ओढ राहील. वैवाहिक जीवन सुखमय राहील. भौतिक सुख प्राप्त होईल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. धनु राशीच्या जातकांसाठी हा आठवडा चांगला राहील. आरोग्याच्या बाबतीत सतर्क राहा, कारण पोटाशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकतात. आर्थिकदृष्ट्या हा काळ लाभदायक राहील. जमीन किंवा मालमत्ता खरेदीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. व्यवसायासंदर्भात कोणतेही निर्णय घाईघाईने घेऊ नका, अन्यथा अडचणी निर्माण होऊ शकतात. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. प्रेमसंबंधांमध्ये काही तणाव निर्माण होऊ शकतो आणि वादामुळे नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनही फारसे समाधानकारक राहणार नाही. परस्पर मतभेदांमुळे घरातील शांतता भंग होऊ शकते. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे, अन्यथा मित्रांच्या संगतीमुळे मन विचलित होऊ शकते. तुमच्या चंद्र राशीच्या 3ऱ्या भावात राहू ग्रह उपस्थित असेल आणि याच्या फळस्वरूप हा सप्ताह तुमच्या आरोग्य जीवनासाठी बराच उत्तम राहण्याची अपेक्षा आहे. या काळात तुम्ही त्या लोकांसोबत अधिक मिसळणे आवडणार नाही, जे तुम्हाला व्यर्थ चिंता देते. यामुळे तुमचे मानसिक आरोग्य बरेच उत्तम राहील. या सप्ताहात तुम्हाला कमिशन, लाभांश किंवा रॉयल्टीच्या कार्यासाठी काही मोठा फायदा होईल. सोबतच तुमच्यापैकी काही लोक अशा काही योजनेमध्ये पैसे लावण्यासाठी तयार होतील ज्यामध्ये नफ्याची शक्यता दिसत आहे आणि विशेष ही आहे. या आठवड्यात कुटुंबात आपल्याला आपल्या भावंडांचा आधार मिळणार नाही.
यामुळे आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात अडचण येऊ शकते. अशा परिस्थितीत त्यांच्याशी असलेले नाते सुधारण्यासाठी आपण सतत प्रयत्न करणे आपल्यासाठी चांगले राहील. केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या 9व्या भावात स्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात कार्यक्षेत्रात परिस्थिती पूर्णतः तुमच्या पक्षात असेल. या कारणाने तुम्ही कार्यस्थळी आपले प्रत्येक अपूर्ण पडलेले कार्य पूर्ण करण्यासाठी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि आपल्या बॉसला आनंदी करू शकाल. यामुळे भविष्यातही तुम्हाला उन्नती मिळण्याची शक्यता बनताना दिसेल. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामांमध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल. कारण यावेळी आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यास आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह आपल्या इतर कामांवरून मूल्यांकन करतील. म्हणून प्रत्येक गोष्टीत भाग घेऊन आपली सर्वश्रेष्ठ कामगिरी द्या. प्रेमाच्या बाबतीत हा सप्ताह थोडा कठीण राहील, तथापि सुरुवातीमध्ये तुमचे व्यक्तित्व आक्रमक राहू शकते, परंतु नंतर प्रियतमला तुम्ही क्रोधित होताना पाहिले तर तुम्ही आपला राग विसरून प्रेमीला मनवण्याचा प्रयत्न कराल. यामुळे लवकरच वाद संपू शकेल. या सप्ताहात तुमचे मन खराब असू शकते, यामुळे तुम्ही लहान लहान गोष्टींवरून जीवनसाथीकडून चिंतित होऊ शकतात. या काळात तुम्हाला असेही वाटू शकते की जीवनसाथी तुम्हाला जाणून त्रास देऊ शकतो, तथापि हे सर्व त्या वेळी आपल्या मनाचे व्यहम सिद्ध होईल जेव्हा तुम्ही साथीला काळजी घेताना पाहाल. उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणांना भात द्या. आजचा दिवस लाभदायक असून तुम्हाला तुमच्या दीर्घ आजारापासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. विवाहित दाम्पत्यांना आज आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्हाला मदतीचा हात देण्यास तुमचे नातेवाईक तयारी दर्शवतील. आजची डेट होऊ न शकण्याची शक्यता असल्यामुळे निराशा येऊ शकते. कार्यालयीन काम फत्ते होईल, कारण सहकारी आणि वरिष्ठ दोघांचेही उत्तम 100% सहकार्य तुम्हाला मिळेल. आज जीवनाच्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तुम्ही घरच्यांसोबत बसून बोलू शकतात. तुमच्या गोष्टी घरच्यांना चिंतित करू शकतात, परंतु या गोष्टीचा मार्ग नक्कीच निघेल. जर तुम्ही कुणाला तरी भेटण्याची योजना तुमच्या जोडीदाराच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे बारगळली तरी तुम्ही एकमेकांसोबत चांगला काळ घालवाल. भाग्यांक 1. भाग्य रंग नारंगी आणि सोनेरी. उपाय: निंबूलने दात घासल्याने आर्थिक स्थिती घनिष्ठ होईल.